आज आपण टाटा एस गाडीचं ट्रॅव्हलचे ऑइल सेल टाकणार आहोत. ते कसं ऑइल सेल आतमध्ये दाबायचं आहे, असं तुम्हाला ऑइल सेल लावून घ्यायचं आहे. मग ह्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर ट्रॅव्हल लावून घ्यायचं आहे. मग तुम्हाला ट्रॅव्हल चढून घ्यायचं आहे. मग याचे जे 18चे 6 नट आहेत हे टाईट करून घ्यायचे फुल. तुम्हाला आपलं ट्रॅव्हलचं ऑइल सेल टाकून झालं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला क्लच प्लेट बसवायची. परत आपण आता नवीन बसवतो आहे कारण की ती गेलेली क्लच प्लेट आहे. ह्याच्या जागेवर आपण नवीन क्लच प्लेट बसवतो. हे बघा नवीन क्लच प्लेट आहे. आपण आता हे इथं बसवणार आहोत. मग आपल्याला मिनिंग मॅच करून 6चे 6 नट जे 12चे क्लच प्लेटला लागलेले ते आपल्याला फुल टाईट करायचे. आता फुल टाईट झालं. ह्याच्यावर आपण आता गिअरबॉक्स चढवणार आहोत. हे असं गिअरबॉक्स चढवायचं तुम्हाला. मग वरचे जे मेन आहेत 14चे जे 2 नट दिसतात ते लावलेले ते लावायचे. स्टार्टरचे 2 नट लावायचे. बॅक साईडला 1 नट आहे ते लावायचं आहे. इथं 14चं नट आहे मेन आर्थिंग लागलेली असते, हे पण तुम्हाला टाईट करायचं आहे. मग इथं तुम्हाला लिंक रॉड लावून घ्यायचा. 13चं चाकी असते ते लावायचं आहे. गिअरदानक्याचं एंडचं इथं असतं. 17चा नट असतो ते लावून घ्यायचं आहे तुम्हाला. ते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला क्लच वायर लावून घ्यायचं आहे. मग इकडं क्रॉस मेंबर लावून घ्यायचं आहे. तुम्हाला क्रॉस मेंबर चढवायचं आहे. मग तुम्हाला क्रॉस मेंबरचे इकडचे 4, या साईडला 2 चाके असतात, पलीकडे 2 चाके असतात. हे सगळे तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. चेक करायचे आहेत कुठले नट लूज आहेत का. परत एकदा हात मारून घ्यायचे सगळ्या नटांवर. मग तुम्हाला जॉईंट लावून घ्यायचं आहे इकडं. मग तुम्हाला जॉईंटचे 4 नट फुल टाईट करून घ्यायचे आहेत. मग तुम्हाला क्लच सेटिंग नॉर्मलमध्ये ठेवायची. तुम्हाला हाफ क्लच ठेवायचं आहे. आपलं टाटाचं ट्रॅव्हलचं ऑइल सील आणि क्लच प्लेट टाकून झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.